नमस्कार मित्रांनो, मी केतन मोलकर. माझ्या केएमजे ऑफिशियल नाही, आता केएमजे नाही, केतन मोलकर चॅनल आहे आपलं. चॅनलचं नाव चेंज झालेलं आहे. तर मित्रांनो, आजचा विषय ॲक्च्युली मला व्हिडिओ शूट करायला भेटत नाही आहे, तरी आपण कसं तरी आज जरा टॉपिक भेटला म्हणून व्हिडिओ शूट करतो आहे. तर आता तुम्ही बघू शकता, मी आपल्या घरातला फॅन आहे, घरातलाच फॅनचा व्हिडिओ बनवतोय मी. याला पूर्ण ओपन करून ठेवलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याचे ना आतमधलं रोटर असतो ना, तो त्याचा शाफ्ट खराब झालाय. बघू शकता इथं तुम्ही, याला पूर्ण घसला गेला तर तो आपल्याला चेंज करायचा आहे. म्हणून तो आता चेंज करून फॅन थोडा जाम होत होता आणि परत त्याच्यामध्ये करंट पण येत होता पूर्ण. त्याच्यामुळे आपण पूर्ण शाफ्टच चेंज करायचा निर्णय घेतला आणि फॅन पूर्ण ओपन करून ठेवला. बघू शकता आता याच्यामधली बेरिंग बुश वगैरे सगळं चेंज करतोय. हे सगळं ओपन करून ठेवले. याच्यातले बुश असतात ना, ते सगळं काढून ठेवले. हे बुश आहे ते काढून ठेवले सगळं. हे सगळं साफ करून आपण पुन्हा फॅन चालू करतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याचा शाफ्ट खराब झाला आहे. आपण इथून बघू शकता दिसल्या इथं लागतोय. तर आपण याच्यासाठी नवीन शाफ्ट घेतलाय मार्केटमधून. फॅनचा कॅपॅसिटी पण जळालाय, तर आपण हा नवीन शाफ्ट आणलाय. आता आपण फक्त हे काढून याच्यात लावणार आहोत. तर मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, मी आता जागा चेंज केली आहे. मी हा शाफ्ट करायला आपण थोडा पाईप घेतलाय आणि या पाईपच्या मदतीनं आपण हा ठोकून याला बाहेर काढणार आहोत. तर तुम्हाला पण कपडा घेतला खाली थोडा ठेवायला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बघू शकता मी याच्यातून शाफ्ट काढलाय. मुंबईमध्ये तुला गरमी आहे बाबा. आता हा नवीन मला शाफ्ट आहे, पूर्ण नवीन घेतला आपण. हा शाफ्ट याच्यात टाकतो होता. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं. आता आपण हे फिट केलं. आता आपण हा बुश याच्यात लावणार आहोत. तो कसा लावतोय ते पण बघून घ्या. आपण याच्यासाठी स्क्रू घेतले. याला टाक्या मारायचं असतं, पण आपण टाके नाही, डायरेक्ट स्क्रू लावतोय.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे पुश फिटिंग केली आहे. याची पुढची साईड आपण आतमधून घेतली, आधी हे बाहेरून होती आणि आता नट सगळे बाहेरून केले, कारण की ओपन करायला थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून. आणि आता आपण हे सगळे नट बाहेरून केले. असे आपण दोघी पुश नवीन बसवले फॅपला आणि तुम्हाला दाखवलं ते पण नवीन बसवले. तर आता सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये फॅनमध्ये कॅपॅसिटी चेंज करायची आहे, तर आपण तो चेंज करून घेऊ. त्याच्यात आपण नवीन कॅपॅसिटर घेतला. हा कॅपॅसिटर तुम्ही बघू शकता इथून थोडा जळाला आहे. तर आता आपण नवीन कॅपॅसिटर घेतला ते फिटिंग करतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आतमध्ये कॅपॅसिटर फिट केलेला आहे आणि आतमध्ये कॅपॅसिटर फिट केलेला आहे. आधीचा कॅपॅसिटर जळाला होता. तर आता आपण फॅनच्या कॅपॅसिटर फिट केला. आता आपण तर तुम्ही बघू शकता आपण वायसर टाकले. त्याला थोडं ऑइल करून ठेवलं. आधी त्याच्या पोस्टमध्ये थोडं ऑइल टाकतोय. सेम याचं पण आणि याचं पण जरा दोन्ही साईडला ऑइल टाकायचं. आपण डायरेक्ट फिटिंग करूया.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मोटर फिट केली आहे आणि याच्यातलं हे खूप फ्रीली खेळलं पाहिजे ना असं लावावं लागतं, नाही तर खूप वेळ घेतो. आता पंखा खूप जाम चालतो, तर आता आपण थोडं टेस्टिंग करून बघूया. मी डायरेक्ट पेन लावतोय. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो घ्यायला लागले, असं समजणार नाही. तर आता आपण पाते वगैरे फिट करून घेऊ पूर्ण, मग तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपण त्याला पाते पण लावले, आता तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला चालू करून दाखवतो. आता चला आता आपण फटाफट फिटिंग करून घेऊया. फिटिंग करून घेतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पूर्ण पंखा फिटिंग केलेला आहे. आता आपण चालू करून दाखवतो. एकदम स्पीड मध्ये फिरतोय, हवा खूप मारतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला